बघा. गुड मॉर्निंग शुभराज. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे चाललो आहे त्र्यंबकेश्वर नाशिक. आणि अजून सध्या तरी तोच प्लॅन आहे. बघूया तिथून जर पुढचा प्लॅन काय झालं तर तुम्हाला मी ते सांगू. बाकी या साईडला स्वप्नील बघू शकता. आम्ही आमच्या जितेश सरांची गाडी पुसत आहे. स्वप्नीलची गाडी इकडे, इकडे दीपू आहे. दीपू सोबत रुपाली. ते वाजले किती? सकाळचे 5 वाजले आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात होते. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. चला तर फायनली आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. 5:10 झाले. मनोज एकटा आहे आणि त्याच्यासोबत अजून आपला एक फ्रेंड येणार आहे. तो आपल्याला पुढे भेटेल. तर त्याला घेऊन आपण पुढेच पिकअप करू. स्वप्नीलच्या मागे तिकडे दीपकने रुपाली आणि मनोजच्या मागे अजून एक छोटे. मारणार ना इकडे थांबूया. इकडे आपल्याला हा नवीन मित्र आपल्याला जॉईन झाला आहे. नारायण राणे. डायरेक्ट मेरे को नहीं लिया ना, मेरे को नहीं लिया. इकडे स्वप्नील आणि मागे मी. काय वडील. चला तर पेट्रोल भरलं आहे आपण इथे. पुन्हा एकदा पुढचा प्रवास सुरू होतो. तर आता हा जव्हार रोड आहे. जव्हार नाशिक रोड. या रोडला आपण पोचलो आहे. मनोज वगैरे दीपक असेल ते लोक पुढे गेले. मागे स्वप्नील आणि मी. आणि आता सकाळचे 6:15 वाजले. 21 किलोमीटर. 6:50 झाले आणि आता आपण विक्रमगडला पोचलो आहे. स्वप्नील आहे आणि इकडे गारडलेला मी आणि बाकीचे आपले फंटर येत आहेत. त्यांची वाट बघत आपण थांबलो इकडे. अजून 1-1.5 तासाचा प्रवास बाकी आहे ना. जास्त 1-1.5 तास प्रवास जास्त बाकी आहे. आता उजाडलं आहे. स्वप्नील आपला गाडी चालवत आहे. काय जिल्हा लोहाते शेठ आणि नारायण म्हणून मित्र आले तिथूचा. आणि पुढे दिखवली रोपाली.
एक सुंदर स्पॉट होता जो मस्त सनराईज दिसत होता, तर ते थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आता पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. दुर्गा भांडार, ब्रह्मगिरी वगैरे. तर या साईडला समोर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. खूप जबरदस्त आणि मस्त ट्रेक आहे की पूर्ण रेस ट्रेक आहे. पूर्ण दिवस तुमचा निघून जाईल या ट्रेकमध्ये. तर त्र्यंबकेश्वरला आपण पोचलो आहे आणि पे करून आपण पार्किंग केले, कारण की इथं पार्किंगला जागा आहे पण तिथे हे लोक सगळ्या गाड्या वगैरे उचलतात, त्यामुळे इथे पार्किंग करू देत नाही. आणि इथेच पण तर इथून एंट्रन्स आहे दर्शनासाठी. चला पाठव. दर्शनासाठी आज सांगितलं आम्हाला की गर्दी खूप कमी आहे, म्हणजे कोणीच नाही. हे बघा, ही खूप कमी असलेली गर्दी आहे. एवढी संपूर्ण गर्दी आहे या साईडला. तिकडे तर 1 तास लाईन लावल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात आलो. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, इथून आतमध्ये एक मंदिर क्या ले लेना, मैं डाल देता हूँ. फॉलो भी तो करना पड़ेगा ना कि भाई वो सर्व काम के उन्होंने बोला आपने कोई नहीं. हाँ भी पॉकेट पर हाथ में स्वप्न संगमरवराची मूर्ती बसवली. दीपोत्सव तिच्यासोबत पुढे ते थांबतात. मेन मंदिरात आपण प्रवेश करतो. दो बार पीस का जो ये हो गया.
चालू केलं काय दिसत आहे नाही ना ताई नका ना फोटो काढे हा बस 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 उभा राहून काढलं मला ना आपलं 360 करायचं आणि त्याला सांग कसं काढायचं. हा व्ह्यू एवढा ब्रह्मगिरी ट्रेक आहे चला हे चल तिकडे चल तर मंदिरात दर्शन वगैरे झालंय आणि इकडे हे लोक आता काहीतरी शॉपिंगसाठी इकडे आले खाली प्राइस तिथे 180 ला होतं.